पहिले परिचय द्या. मी डॉक्टर राष्ट्रीय प्रवक्ता रिपब्लिकन पक्ष कोळीपाड. काय नाव? डॉक्टर NV ढोके. आज आमच्या पक्षाची कार्यकारिणीची इथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती. त्या बैठकीमध्ये पक्षाच्या एकंदरीत बिल वाटचालीबद्दल 4 ते 5 विषयावरती आम्ही इथे चर्चा करून आणलेली आहे. सभासद मोहीम कशी वाढवता येईल पक्षाची, कार्यकारिणी जिल्ह्याच्या तालुक्याच्या सगळ्या कार्यकारिणीची निवड करून प्रदेशाच्या आणि महाराष्ट्राच्या आणि पूर्ण त्यांच्या कार्यकारिणीची नियुक्ती करायचं त्याच्या बैठकीमध्ये पक्ष झालेला आहे. आणि विशेष म्हणजे पक्षाचं जे राष्ट्रीय अधिवेशन होऊ घातलेलं ते सध्या टेंटेटिव्ह औरंगाबाद येथे घेण्याचं आम्ही एकमतानं ठरवलेलं आहे. त्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या नियोजनाबद्दल सुद्धा ते आज चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे. बाकी अध्यक्षाच्या परवानगीने येणारे विषय मी भाऊ निर्भवणे, रिपब्लिकन पक्ष खोरीपाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आज संघटनात्मक बांधणीची चर्चा झाली. सभासद मोहीम, जिल्ह्याच्या तालुक्याच्या कार्यकारिणी वगैरे सगळी चर्चा झालेली आहेच. परंतु सगळ्यात महत्वाचा आपल्या देशामध्ये सध्या जो विषय गाजतोय, नीटचा जो पेपर फुटला तेव्हापासून सर्व तरुणांमध्ये एक निराशेचं आणि संतापाचं वातावरण देशाच्या सरकारबद्दल आहे. या अनुषंगाने काही तरुणांनी वेगवेगळ्या नावाने आंदोलनं केली. ते जे सोनम वांगचुक यांचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होतं, त्यांच्या तब्येतीची सगळी प्रत्येकाला काळजी आहे, आम्हालाही काळजी आहे. परंतु सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे. एवढे दिवस झाल्यानंतर सुद्धा सरकार जर त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नसेल तर सरकारची भावना काय आहे? तरुणांच्या भावनांची चेष्टा, तरुणांचं नुकसान, लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याची कितीतरी मोठी नुकसानी या निर्णयामुळे झाली. राज्यामध्ये सुद्धा टीईटीचा पेपर फुटला. आजही याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. देशामध्ये आज जो पाऊस झाला त्या पावसामध्ये आपण पाहिली परिस्थिती काय झाली. काही ठिकाणी पूर आहे, काही ठिकाणी अजून पाणीच नाहीये. कित्येक ठिकाणी नवीन नवीन रस्ते बनलेले आहेत, खड्डे आहेत, पुलांच्या नुकसान. नवीन जो पूल झाला आता लिंक, जो मिसिंग लिंक त्याला म्हणतात, खूप मोठं तंत्रज्ञानाचं हे केलं आणि तो मध्येच ढासळला. सगळी माती त्याच्यातून यायला लागली. ते मुख्यमंत्री दमदाटी करतायत. काय म्हणताय, याच्यावर तुम्ही बोलू नका. म्हणजे आमच्यावर बोलणं म्हणजे काय होतंय की तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही सरकारच्या विरोधात आहात. म्हणजे यांच्याबद्दल बोलायचं की नाही, जनतेने सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे. रिपब्लिकन पक्ष जनतेचे प्रश्न घेऊन चाललेला आहे. येत्या अधिवेशनामध्ये आम्हाला या प्रश्नांच्यावर आम्ही लोकांमध्ये बोलणारच आहोत. परंतु आमची ही मागणी आहे सरकारकडे, केंद्रातलं जे धर्मेंद्र प्रधान नावाचं जे मंत्री आहे, शिक्षण मंत्री, त्यांचा तात्काळ राजीनामा मंजूर झाला पाहिजे. आणि त्याचबरोबर हा जो भ्रष्टाचार चाललेला आहे, म्हणजे तो रस्त्यातला असेल, पुलांचा असेल, मिसिंग लिंक, सगळ्या प्रकरणातला, मुंबई सारख्या ठिकाणी खड्ड्यांवर अक्षरशः एवढी अशी वाईट परिस्थिती आली की मेन होलमध्ये लोक पडून मेलीत आणि प्रशासन गेंड्याच्या खात्रीत आहे. माणसं मरतायत पण यांना जाणीवा नाही. या सगळ्या परिस्थितीला राज्यातलं केंद्रातलं सरकार जबाबदार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आजच्या बैठकीत या सगळ्या मुद्द्यांच्यावर आम्ही चर्चा केली. सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री जर म्हणत असतील की राज्याची बदनामी करू नका, तुम्ही चांगली कामं करा ना, कशाला आम्ही बदनामी करू? तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करा, चोख करा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ, शाबासकी देऊ. पण तुम्ही चुकीचं वागलात तर तुमच्या विरोधात लोकशाहीमध्ये ओरडण्याचा अधिकार आमचा आहे आणि रिपब्लिकन पक्ष तो अधिकार बजावला. खोरीपाचा राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीश खोब्रागडे आज आमच्या केंद्रीय कार्यकारिणीचे तथा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी समितीची आज आमची इथं बैठक पार पडली. आमचे राष्ट्रीय प्रवक्ते ढोके साहेबांनी आणि महाराष्ट्र प्रदेशचे भाऊ निर्बंधीने आपल्या समोर आता विषय ठेवला, विषय सांगितला. नीटच्या संदर्भात जे झालं, जे विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालं आणि ज्या पद्धतीची केंद्रीय कार्यकारिणीची जी पद्धती आहे, एकीकडे पेपर लीक करणे, सामान्य जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासोबत अन्याय करणे, या अनुषंगाने सौम्य वांगचूक यांनी जो
धरणे आंदोलन किंवा ज्या उपोषणाला बसलेले आहेत, अशा परिस्थितीमध्ये पण ज्या पद्धतीने केंद्र सरकार जी वाटचाल करत आहे त्यांना काही फरक पडून नाही राहिला. एकीकडे असं वाटतं की लोकशाही आहे की नाहीये, कुठेतरी म्हणजे आपला कोर्ट असेल, हायकोर्ट असतील, सुप्रीम कोर्ट असेल, निवडणूक आयोग असेल, ईडी असेल, सर्व या प्रणाली यांच्या हातात असल्यामुळे यांना असं वाटतं की आज आमचं कोणी काही बिघडू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये ही केंद्र सरकार जाऊन राहिलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी जनतेचा न्याय देण्याच्या अनुषंगाने विरोधी पक्ष पण जी आहे ती रस्त्यावरती उतरल्याशिवाय आता समोर येणाऱ्या काळामध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये 20 तारखेला संबंधित पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा आमच्या ज्या ठिकाणी आमच्या राज्यामध्ये जे काही कार्यक्रम आहेत, ज्या ठिकाणी छत्तीसगड असेल, आंध्र प्रदेश असेल, असे बरेचसे राज्यांमध्ये आमची पक्षाच्या वतीने 20 तारखेला आम्ही पूर्ण राष्ट्रीय पक्षाच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा किंवा निवेदन देणं ज्या पद्धतीने होईल या सरकारच्या विरोधामध्ये जे त्यांची जी कार्यप्रणाली आहे त्या प्रणालीला कुठेतरी आपण आक्षेप घेत कुठेतरी न्याय मिळवून देण्याच्या अनुषंगाने लक्ष खोली पाहिजे. कारण राजीनामा हा धर्मेंद्र प्रधान जो आहे त्यांचा राजीनामा अवश्य झालाच पाहिजे. आणि त्यांचा राजीनामा झाला तरी पण केंद्राने कुठेतरी असं बनवलं पाहिजे की यानंतर अशा पेपर लीकच्या घटना अशा घडू नये. एक धर्मेंद्र प्रधान या मागे नाहीये, तो बाकीची पूर्ण यंत्रणा आहे आणि त्या यंत्रणेमध्ये कुठेतरी वचक या पूर्ण भारतामध्ये याच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष एकत्रित येऊन कुठेतरी याला लढा दिला पाहिजे. या अनुषंगाने आम्ही आज जी नागपूर या ठिकाणी आम्ही जी बैठक बोलवली आणि बरेचसे अशा विषयावरती आदळले आणि राष्ट्रीय प्रवक्ता आणि भाऊ निर्गुणींनी बरेचसे विषय आपल्यासमोर मांडले. वारंवार बाकी विषयावरती बोलण्यापेक्षा खोब्रागडेजी, आपण खोरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात. आपण पेपर फुटीबद्दल बोलले. काय वाटतं आपल्याला, महाराष्ट्रासह पूर्ण भारत देशामध्ये आता सध्या इथेनॉल पेट्रोलवरती खूप चर्चा सुरू आहे आणि जो इथेनॉल वरती बोलतो तो देशद्रोही म्हणून घोषित केला जातो. काय सांगाल आपण यावर? इथेनॉल वरती बोलत असताना या ठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी बऱ्याचशा युट्यूबच्या माध्यमातून बरेचसे ट्रोल्स होतात की सडक वाहन मंत्री आहेत आणि म्हणजे रिसर्चच्या ठिकाणी जाऊन इथेनॉल विषय झाला. कुठेतरी सर्वांचाच आपला हेतू आहे, त्यामध्ये त्यांची मुलं असतील ज्या अनुषंगाने लाभ घेण्याच्या अनुषंगाने इथेनॉलच्या त्यांचे जे फॅक्टरीज आहेत यात भाजपा नसून सुद्धा काँग्रेस सुद्धा या ठिकाणी सामील असं माझं मत आहे. या इथेनॉलच्या याच्यामध्ये म्हणजे भाजपाच्या व्यतिरिक्त काँग्रेस पण आहे. म्हणजे अगर विचार केला गेला तर यांचे पण काही लोकांचे प्लांट्स आहेत. अगर त्यांचाही विचार केला गेला तर आज इथेनॉल वरती गाड्या ज्या म्हणतात की बाबा ऍव्हरेज, आता स्वतः नितीन गडकरी म्हणतात की गाड्यांचे ऍव्हरेज कमी झाले आहे, तर तुम्ही त्या इथेनॉल वरती तुमच्या पुराण्या गाड्या आहेत, ओल्ड ज्या गाड्या आहेत त्यात 20% सूट करा. नवीन इथेनॉल E20 आहे त्या ठिकाणी तुम्ही घ्या ना पेट्रोलचे जेवढे दर आहेत जे, पण ज्या पुराण्या गाड्या आहेत ज्यांचं पासिंग जे आहे तुम्ही 20% सूट द्या त्या गाड्यांना. आणि त्यांचं काय चुकलं? ज्यांच्याकडे ओल्ड गाड्या आहेत, ज्यांच्याकडे पुराण्या गाड्या आहेत त्यांचं काय चुकलं? त्यांचे इंजिन खराब होत आहेत, त्यांना ऍव्हरेज भेटत नाहीये, इथेनॉल E20 ची त्यांची गाडी नाहीये. अशा परिस्थितीमध्ये 20% सरकारने सूट द्यायला पाहिजे पुराण्या गाड्यांना, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि या केंद्र सरकारने या संदर्भात आपलं मत द्यावं आणि लोकांच्या आर्थिक परिस्थितीवरती जो वाद चालत आहे E20चा, हा आर्थिक परिस्थितीचा पुढे वाटचाल कुठेतरी बंद केली पाहिजे असं मी प्रामुख्याने पक्ष